उद्धव ठाकरेंना मुंबई पोलिसांसोबत आता मोठ्या उद्योग समूहाकडून खासगी सुरक्षा। उद्धव ठाकरेंच्या खासगी सुरक्षेत 8 सुरक्षा रक्षक तैनात। उद्धव ठाकरेंच्या खासगी सुरक्षेवर भरत गोगावलेंची टीका। पोलीस असूनही खासगी 8 सुरक्षा रक्षक ठेवतात, त्यांचा पोलिसांवर विश्वास नसावा, मंत्री गोगावलेंचा उद्धव ठाकरेंना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतल्या प्रशासकीय भवनाची पाहणी। उद्या अजित पवार बारामतीतल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। सहयोग सोसायटीत जनता दरबारही घेणार। मंत्री नितेश राणेंची धक्कादायक खळबळजनक माहिती। सिंधुदुर्गातले 50% जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डाने दावा केल्याची दिली माहिती। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणेंना 14 दिवसांची पोलीस कोठडी। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण। मुख्य आरोपी सुदर्शन गुले, सुधीर सांगळेला पुण्यामधून अटक। आरोपी सुदर्शन गुलेचं काही दिवस भिवंडीत वास्तव्य। पुण्यातून ताब्यात घेण्याआधी गुले भिवंडीत होता। सुदर्शन गुले डॉक्टर वायभस यांच्याही संपर्कात असल्याची माहिती। मसाजोग गावातील सिद्धार्थ सोनावणे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात। सिद्धार्थ सोनावणेने संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा दिल्याचा संशय। घटनेच्या 2 दिवसानंतर सिद्धार्थ सोनावणे गावातून झालेला फरार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नांदेडमधून डॉक्टर संभाजी वायभसे, त्याची पत्नी आणि आणखी एकाला घेतलं ताब्यात। एसआयटीकडून तिघांचीही रात्री उशिरापर्यंत चौकशी। आरोपींना डॉक्टर वायभसेने पैसे पुरवल्याचा संशय। बीड सरपंच हत्या प्रकरण तपास अधिकाऱ्यांनी आरोपींचा 15 दिवसांचा पीसीआर मागितला। भरपूर जखम, मात्र शस्त्राबाबत स्पष्ट माहिती नाही। आरोपींच्या वकिलांची माहिती तर देशमुखांच्या अंगावर अनेक जखमा। हे एकाचं काम नाही, सरकारी वकिलांचं मत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागण्यांचं निवेदन। बीड प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ 6 जानेवारीला राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची घेणार भेट। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना देणार पत्र। यवतमाळच्या दिग्रजमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँक घोटाळा। फरार झालेल्या 7 पैकी 3 अटक। 200 ठेवीदारांची 44 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा अध्यक्षांसह 6 संचालकांवर करण्यात आलेला आरोप। नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल। 10 आरोपी निर्दोष। 6 एप्रिल 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा झालेला मृत्यू। शरद पवारांच्या 84व्या वाढदिवसानिमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन। कुस्ती पाहण्यासाठी शरद पवार, हर्षवर्धन पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, रणजित मोहिते पाटील उपस्थित। जानेवारीमध्ये दिलेल्या वीज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो। जळगाव शहरात अशी 4000 बिलं। मक्तेदाराला अभियंत्यांनी बजावली नोटीस। जळगाव जिल्हा विकास समन्वय आणि नियंत्रण समिती बैठकीत मंत्री संजय सावकारे संतापले। पाळधी तरसोद महामार्गावरील समस्यांसंदर्भात सावकारे आक्रमक। महामार्गावरील छोट्या समस्या तात्काळ दूर करा, अन्यथा टोल नाके बंद करू, सावकारेंचा इशारा। 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 4 वर्षीय चिमुकला अखेर सापडला। वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना यश। भंडाऱ्याच्या तुमसरमधील चिखला माइन्स परिसरातून चिमुकला झालेला गायब। साताऱ्यातल्या फलटणपासून जवळच असणाऱ्या महादेवनगर येथे एसटी बसला आग। आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक। सुदैवाने जीवितहानी नाही। बारामती ते कोल्हापूर या मार्गावरची बस। कोकण रेल्वे मार्गावरच्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या निवसर ते आडवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली। जवळपास 2 तास रेल्वे खोळंबली। 4 वाजल्यानंतर सर्व गाड्या मार्गस्थ। कल्याणमधील आचार्य यात्रे नाट्यगृहाची दुरवस्था पाहून शरद पोंक्षेंनी व्यक्त केली खंत। पोंक्षे पुरुष नाटकाच्या प्रयोगासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी अचानक येऊन याची पाहणी करायला हवी, पोंक्षे यांची प्रतिक्रिया। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आप काँग्रेसनंतर भाजपने जाहीर केली 29 उमेदवारांची पहिली यादी। प्रवेश वर्मा नवी दिल्लीतनं अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात, तर कालकाजीमधून आतिशी यांच्या विरोधात रमेश बिथुरी यांना उमेदवारी। सीबीआय 7 जानेवारीला इंटरपोलच्या धर्तीवर घेणार भारत पोल परिषद। दिल्लीतील भारत मंडपम इथे परिषदेचं आयोजन। परिषदेला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला। 4 जवान शहीद, 2 जवान जखमी। ट्रक रस्त्यावरनं घसरला आणि दरीत कोसळला। जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा इथली दुर्घटना। तामिळनाडूमध्ये 2025 मधला पहिला जल्लीकट्टू सुरू। 600हून अधिक बैलांचा सहभाग। राज्य सरकारचे मंत्री रघुपती मेयनाथन आणि जिल्हाधिकारी अरुणा यांनी केलं कार्यक्रमाचं उद्घाटन। अंतराळामध्ये पाठवलेली चवळी 4 दिवसात उगवली। स्पॅडेक्स मिशनसह बिया अंतराळात पाठवण्यात आल्या होत्या। इस्रोने प्रसिद्ध केलं चित्र। इस्रोने 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स मोहीम सुरू केली होती।
ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फक्त 181 धावात आऊट. ऑस्ट्रेलियाकडनं पदार्पण सामना खेळत असलेल्या बी वेबस्टरने सर्वाधिक 57, स्टीव्ह स्मिथने 33 आणि कॉन्स्टन्सने केल्या 23 धावा. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 वर रोखण्यात गोलंदाजांचा मोठा हातभार. प्रसिद्ध कृष्ण आणि सिराजने प्रत्येकी 3 तर बुमराह आणि नितीश रेड्डीने घेतल्या 2 विकेट्स. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 5व्या कसोटीत भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 145 धावांनी पुढे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 6 बाद 141 धावा, जडेजा 8 तर वॉशिंग्टन सुंदर 6 धावांवर नाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.